ब्लाऊज आहे रेडी. हा मापाचा ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजचं माप आपण कसं काढणार आहोत ना ते सांगते मी. कोठा कोठा म्हणजेच छाती, पूर्ण गोल छाती आणि कंबर आणि बाकीचे मापे सगळं टाकताना आपण चौथ्या भागावर टाकणार आहे. म्हणजे पूर्ण गोल कोठा असेल ना तर आपण त्याचा चौथा भाग करणार आहोत. माप टाकताना ब्लाऊजवर किंवा ड्रेसचे माप टाकताना आपण दोन्ही चौथ्या भागावर टाकतो आणि मग कटिंग करतो. तर याचा कोठा वगैरे मोजताना कसा मोजायचा ते मी दाखवते. काचपट्टी ते बगलेपर्यंत अंतर, काचपट्टी ते बगलेपर्यंत आणि प्लस हे पाठीमागचा भाग. ब्लाऊज असा सरळ ठेवावा लागेल. या बगलेपासून या बगलेपर्यंत आणि परत या बगलेपासून इथपर्यंत या पट्टीपर्यंत असा हा पूर्ण गोल झाला. तर एवढं गोल मोजत बसणार का प्रत्येक वेळी? नाही. तर आपण काय करायचं, पूर्ण कोट्याचा हा चौथा भाग असतो. कुठली पट्टी? तर ही आतमध्ये दुमडलेली काचपट्टी असते. म्हणजे जर बटन असतील तर काचपट्टी घ्यायची आणि हुक लूक असतील तर आपण हुकाची पट्टी घ्यायची. आता आपण ही हुकाची पट्टी घेणार आहे. याला हुक लावलेलं नाही आहे, पण आतमध्ये दुमडलेली असते पट्टी आणि लूकची पट्टी ही वरती असते. त्याला वरून आपण असे लूक करतो मशीनचे किंवा धाग्याचे. आता हे बघा, हे मशीनचे हुक केलेले त्याच्यावर, लूक केलेली त्याच्यावर, त्याच्यामुळे ही बटन ही लूक पट्टी हुक पट्टी आपण आतमध्ये दुमडली आहे ना तर तीच घेणार आहोत. तर ही हुक पट्टी ते बगलेपर्यंत अंतर ही टीप आहे. तर ही आतमध्ये न घेता आपण असं बाहेरून घेणार आहे. म्हणजे असं हे आलं 10.5. मग कोठ्याचं माप आलं 10.5. आपण आता त्याच्यात अधिक 1 मिळवणार आहोत. तर 10.5 अधिक 1 11.5 होईल. 1 कशासाठी? तर आपण हे 1 इंच आहे ते मार्जिनचं आहे, म्हणजे ते शिवणामध्ये जाणार आहे आणि थोडंसं जास्तीचं राहील मार्जिनला, हे असं एक्स्ट्रा थोडंसं. तर त्यासाठी आपण कोठ्यात 1 इंच मिळवत आहोत. आता उंची, ब्लाऊजची उंची मोजताना इकडचं काय होतं, पुढचा भाग नेहमी मोठा होतो. कधी कधी हा मोजताना लांबला जातो, कारण की हा तिरका असतो ना कोठ्याचा, म्हणून उंची मोजताना पाठीमागचीच मोजायची. शोल्डरपासून हे पाठीमागे कमरेपर्यंत उंची ही आहे आता 14 इंच, 14.5 इंच उंची. तर आता 14.5 इंच उंची बांधायची. 14.5 अधिक 1 इंच बरोबर कटिंग करताना आपण 15.5 कटला घ्यायचे आहे. आता ही 14.5 इंच उंची आली तर ही बरोबर ह्याच्या ब्लाऊजच्या मधोमध अशीच ठेवणार आपण गळ्याचं अंतर काढण्यासाठी, अशी बरोबर मधल्या भागावर. मग हा 14.5चा अंक इथे येणार आहे. म्हणजे हे हा गळ्याचं माप आहे ना आपल्याला इथलं मिळणार आहे. तर हे गळ्याचं माप आपल्याला मिळाले 9.5 आणि 1 रेष. म्हणजे ही गळ्याची उंची 9.5 आणि 9.5 इंच आणि 1 रेष. लिहिताना पण असं लिहायचे 1 रेष. मग आधी आता ह्याच्यात किती मिळवावं लागतील? तर ह्याच्यामध्ये अर्धा इंच पुरेसं होतं फक्त, कारण की फक्त इथेच वरती शोल्डरला शिवण्यात जातं, म्हणून अधिक अर्धा इंच बस. आता तयार शोल्डर असेल ना ते मोजायचं आहे. तयार शोल्डर आहे 2.5 इंच. मग शोल्डरचं 2.5 अधिक अर्धा इंचच घ्यायचं इथे मिळवायचं, कारण की अर्धा इंच मिळवलं तरी बस होते. इथे 1.5 इंच, इथे 1.5 इंच, 3 इंच कटिंगला टाकायचं. बाही उंची, आता बाही उंचीचे वेगवेगळे प्रकार असतात. 7 बाही करणार असेल ना तर 1.5 ते 2 इंच मिळवल्या बसवणार. ही 9 इंच आहे, तर 9 इंच अधिक 1.5 इंच किंवा 1 इंच. आता अस्तरची असेल तर आपल्याला 1 इंच बसवणार मिळवत. इथे एक शिवायला लागतं, कधी नाही लागत. आणि इथे 1.5 इंच किंवा अर्धा इंच बस होते. इथे जर का काठ असतील तर ते इथेही शिवूनच घ्यावं आणि दुमडून घ्यावं, उलटसुलट करून घ्यावं इथे, कारण की नाही तर ते उभं राहतं, व्यवस्थित राहत नाही. म्हणून इथलं आणि इथलं दोन्हीचं इथे 1 इंच मिळवले. 9 अधिक 1 10 इंच बस होणार. जर अशी दुमडायची असेल तरच 1.5 इंच ते 2 इंच घ्यावं. आता मुंडा घेण्यासाठी कोपऱ्यावरील दंडघेर घ्यायचा. म्हणजे हा कोपरा असेल, दिसतोय कोपरा,
कोपरा असेल हा, तर इथून वरती म्हणजे इथपर्यंत बाही येते, तर इथला मुंड्यासाठी लागतो. हा दंडघेर गोल घ्यायचा आहे. गोल असेल समजा 5, तर 5 अधिक 1.5 इंच. 6 असेल तर 6 अधिक 1.5 इंच असं घ्यायचं. आता समजा हा 6 आहे, 6 असेल दंडघेर, तर अधिक 1.5 इंच घ्यायचे, म्हणजे मुंडा येणार 7.5 इंच. हा असाही मुंडा काढता येतो आणि तयार मुंड्यावर पण माप काढता येतो. आता हे जर तयार आहे ब्लाऊज आणि लेडीज आले नसतील, तर या ब्लाऊजवरूनच आपण तयार मुंडा काढू शकतो. हे शोल्डरपासून बाही जोडली आहे, तिथून ते मुंडा या बगलीपर्यंत हा मुंडा मोजायचा तिरका. ओके. आणि हा तिरका आहे म्हणजे हा 9.25 झाला आहे बघा फिटिंगपर्यंत, बगलीची फिटिंगपर्यंत. 9.25 अधिक तिरका मुंडा काढताना 8 आणि 3 रेषा म्हणजे 9.25. मग 9.25 अधिक अर्धा इंच टाकायचे, मग हा 9.25 झाला. पण हा मुंडा टाकताना तो कसा टाकणार आहे, तर हा मुंडा टाकताना आपण शोल्डर टाकलं की इथून असा हा तिरकं माप घ्यायचा आहे, म्हणजे इथून ते इथपर्यंत शोल्डरचं माप टाकून झालं की इथून असं तिरकं माप 9.25 इंच येणार. तिथून मग हा सरळ रेषेवरून मग हे मुंडा कटिंगचं माप टाकून घेणार. इथून अर्धा इंच, इथून 2 रेषा पुढच्या मागच्या भागाचं असं करणार आहोत. ठीक आहे. हे मुंड्याचं कळलं. मुंडा कळला, बाही उंची कळली आहे, कमरेचं माप. कंबर तर फिटिंगचीच असते, ती फक्त फिटिंगसाठीच आपण मोजलेली असते. कंबर फक्त फिटिंगसाठीच लागते, त्याच्यामुळे ते आता हे माप घेतलं आहे त्याप्रमाणेच फिटिंग करतानाही शिवल्यानंतर फिटिंग करावी लागेल. आता हे प्रत्येक गोष्ट मोजली नाही तरी चालेल, फक्त आपण 1 इंच ह्याच्यात हे केलं आहे, कोठ्यामध्ये वाढवलेलं आहे. तर फिटिंग करताना 1 इंच माप फिटिंग करायची. उंचीत वरती शोल्डरला पण जाते आणि खाली कमरेलाही जाते. जो 1 इंच मिळवला आहे तो शोल्डरमध्येही हा शिवून निघतो, मुंढ्यामध्येही ॲडजस्ट होतो एवढा. बाही उंचीतही आपल्याला लागेल तसंच मोजतो, त्याच्यामुळे पाहिजे तेवढीच राहते बाही. कंबर फिटिंग करताना ॲडजस्ट होते. आता काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मला विचारा. ओके.